नमस्कार, मी भुजंग चव्हाण. आपण पाहत आहात नमस्कार ललितचं बातमीपत्र. सुरुवातीला हेडलाईन्स. स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांना प्रथम जयंतीनिमित्त ठिकठिकाणी अभिवादन. कंत्राटी शिक्षक सय्यद रजीउद्दीनची नैराश्यात जाऊन आत्महत्या. शिक्षण मंत्री आणि शिक्षण सचिव आत्महत्येला जबाबदार असल्याचा आरोप. स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या जयंतीच्या औचित्यावर भाजयुमोच्या सदस्य नोंदणीला प्रारंभ. प्रशासनाच्या उदासीन कारभाराची दुसरी बाजू. गुन्हेगारांवर कारवाईसाठी करावे लागतात आमरण उपोषणे. आता बातमीपत्र विस्ताराने. आज माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथरावजी मुंडे यांची प्रथम जयंती. नांदेड जिल्हा भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांना जाहीर अभिवादन सभेचे आयोजन करून त्यांना श्रद्धांजली वाहिली. शहरातील भाग्यनगर भागामध्ये रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते. देशाचे माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री तथा माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथराव मुंडे यांची प्रथम जयंती नांदेड जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी साजरी होत असून या जयंतीनिमित्त स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांना वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून अभिवादन करण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्त्यांनी आपले लाडके नेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या जयंतीनिमित्त फळे वाटप करणे, रक्तदान शिबिरे, त्याचबरोबर सदस्य नोंदणी अभियान अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज भाग्यनगर टी पॉइंटवर स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांना जाहीर अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांना अभिवादन केले. त्याचबरोबर गोपीनाथरावजी मुंडे यांच्या जाण्याने भाजपा पक्षाला मोठे नुकसान झाले असून हे नुकसान कधीही भरून न निघणारे आहे. साहेबांच्या जाण्याने मराठवाड्याचे आणि पर्यायाने राज्याचे देखील एक नेतृत्व कमी झाल्याने गोपीनाथरावजी मुंडे यांच्या संघर्ष पर्वाचा अस्त झाल्याची भावना व्यक्त केली. अविरत ज्या माणसाने गेली 40 वर्ष काँग्रेस विरोधी आपला एक विचार प्रसार आणि प्रचार करून समाज मनावर रुजवला, काँग्रेसचा भ्रष्टाचार जनतेसमोर आणला आणि भारतामध्ये न भूत न भविष्य ते असत 283 जागा मिळून भारतीय जनता पार्टीचं आणि पर्यायाने त्यानंतर महाराष्ट्रात देखील भारतीय जनता पार्टीचं सरकार जर निर्माण झालं असेल तर ह्या निर्माण करणाऱ्या सरकारच्या मागे जो खरा निर्माता होता ते होते गोपीनाथराव मुंडे. तेव्हा गोपीनाथराव मुंडेच आज आपल्यात नाहीत. आवेदन करतो सर्व शिक्षकांना भाजपाच्या मुंडे साहेबांच्या शिक्षकांना सर्वांनी जास्तीत जास्त त्यांनी आपलं भव्य हा रक्तदान शिबिराचा लाभ घ्यावा आणि जास्त संख्येने रक्तदान करून त्यांना सहकार्य करावे. आज भाग्यनगर टी पॉइंट वर आयोजित केलेल्या जाहीर अभिवादन सभेला प्रथम महापौर सुधाकर पांढरे, सरचिटणीस रामराव केंद्रे, मोहनसिंग तौर, दिलीप कंदकुर्ते, भाजपा प्रवक्ता प्रवीण साले, अरुंधती पुरंदरे, सौभाग्यवती धनश्री देव, दिगंबर लाभसेटवार, उमेश मुंडे, राजेश केंद्रे, प्राध्यापक आनंद इनामदार यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अभिवादन सभेनंतर याच ठिकाणी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिराचे देखील आयोजन केले होते. या रक्तदान शिबिराला देखील भाजपा पदाधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्र राज्याने 2 वर्षापूर्वी कला, क्रीडा आणि कार्यानुभव शिक्षक पदासाठी 12,000 शिक्षकांच्या कंत्राटी जागा भरल्या होत्या. या शिक्षकांना कायम करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य कला, क्रीडा, कार्यानुभव संघटनेची होती. परंतु शासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने नैराश्यामध्ये जाऊन 24 वर्षीय शिक्षक सय्यद शेख रजीउद्दीन याने गळफास घेऊन आत्महत्या केली. परिसरातील नागरिकांनी या शिक्षकाचा मृतदेह इतवारा पोलीस स्टेशनमध्ये नेऊन शिक्षण मंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्याने परिसरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. महाराष्ट्र शासनाने सन 2012 साली संपूर्ण राज्यात रिक्त असलेल्या कला, क्रीडा आणि कार्यानुभव आदी विषयासाठी 12,000 जागा भरल्या होत्या. या जागेवर 1 वर्षासाठी कंत्राटी शिक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. त्यानुसार नांदेड जिल्ह्यामध्ये या पदासाठी एकूण 650 जागा भरण्यात आल्या होत्या. कंत्राटी असलेल्या या शिक्षकांना 1 वर्षानंतर महाराष्ट्र शासनाने कार्यमुक्त केले. त्यानंतर पुन्हा नव्याने परीक्षा घेऊन या कंत्राटी जागा भरण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाने काढले. परंतु हे आदेश चुकीचे ठरवत महाराष्ट्र राज्य कला, क्रीडा, कार्यानुभव शिक्षक संघाने मागील 3 वर्षापासून महाराष्ट्र शासन आणि न्यायालयाकडे पाठपुरावा सुरू केला असून भरण्यात आलेल्या या जागा कायमस्वरूपी करण्यात याव्यात अशी मागणी केली आहे. परंतु राज्य शासनाने या संघाच्या मागणीकडे दुर्लक्ष करत या शिक्षकांना कायम केलेलेच नाही. राज्याचे नूतन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी याबाबत या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने मागील काही दिवसापासून या संघटनेचे पदाधिकारी नैराश्यामध्ये आहेत. महाराष्ट्र शासनाने कार्यमुक्त केलेल्या याच संघटनेतील एक शिक्षक शेख सय्यद रजीउद्दीन हे देखील नांदेड शहरातील खैमनगर भागामध्ये असलेल्या नांदेड महानगरपालिकेच्या शाळेमध्ये कंत्राटी शिक्षक म्हणून नियुक्तीवर होते. केवळ 24 वर्षे वय असलेल्या या शिक्षकाने महाराष्ट्र शासनाने कामावरून कमी केल्याने
काल आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करतेवेळेस लिहिलेल्या पत्रामध्ये त्यांनी आपल्याला नोकरीहून कमी करण्यात आल्या असल्याने आपण नैराश्यामध्ये असून आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे. घडलेली आहे. महाराष्ट्रातला पहिला शिक्षण खात्यातला हा बळी आहे शिक्षण विषयावरती झालेला. RTI ॲक्टनुसार कला क्रीडा कार्यालय शिक्षकांची पदं शिक्षण वर्ष 12-13 नियुक्त केलेली होती. शासनानं ह्याच्यावरती एकदम लाजिरवाणा निर्णय देऊन ही पदं स्थगित केलेली आहेत. ही पदं स्थगित केलेल्या प्रकरणात 2 वर्षे होऊन गेलेले असल्या कारणाने मानसिक तणावात येऊन बेरोजगारीच्या मानसिक तणावात येऊन आमचे बांधव यांनी आज नांदेड इथं सय्यद सरांनी आत्महत्या केलेली आहे. मुस्लिम समाजाच्या नागरिकांनी आज या शिक्षकाचा मृतदेह इतवारा पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आल्याने पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जमाव निर्माण झाला होता. त्यामुळे काहीसे तणावाचे वातावरण देखील निर्माण झाले होते. यावेळी जमलेल्या नागरिकांनी महाराष्ट्र शासनाच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी देखील केली. उपस्थित नागरिकांनी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी सहाय्यक पोलीस अधीक्षक श्याम घुगे यांनी सदरील शिक्षक सय्यद रजिउद्दीन यांनी आत्महत्या केली असून प्रकरणाचा अधिक तपास करत असल्याचे म्हटले. मधले नाव मी सांगणं उचित होणार नाही आणि तो ATD शिक्षक असं त्याचे वडिलांकडून कळालेलं आहे. परंतु पूर्ण तपास झाल्यानंतरच जे योग्य असेल त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल. राज्य शासनाने राज्यातील 12,000 शिक्षकांना कार्यमुक्त केल्याने या शिक्षकांवर उपासमारीची कुऱ्हाड कोसळली आहे. हे शिक्षक न्यायालय आणि राज्य शासनाकडे आपल्या मागण्यांचा पाठपुरावा करत आहेत, तरी देखील राज्य शासनाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने या शिक्षकांमध्ये नैराश्य निर्माण झालेले आहे. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. घर बांधकाम, हॉटेल, मॉल, महाविद्यालय, बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे विट्रिफाईड टाइल्स, वॉल टाइल्स, ग्रेनाइट, कडप्पा, सॅनिटरीज आयटम, तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल. घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम, टॉयलेट, पार्किंग, किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी? त्यासाठी संपर्क करा सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल, विद्युतनगर, नांदेड. तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ, आनंदनगर, नांदेड. संपर्क 94 23 03 50 35. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. भाजपा युवा मोर्चाच्या वतीने आज माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या जयंतीचे औचित्य साधून भाजपा युवा मोर्चाच्या सदस्य नोंदणीला प्रारंभ करण्यात आला. जिल्ह्यामध्ये 1 लाख भाजपा युवा मोर्चाची सदस्य नोंदणी करण्याचे आवाहन असल्याचे महानगराध्यक्ष डॉक्टर धनाजीराव देशमुख यांनी सांगितले आहे. आज माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री तथा माजी उपमुख्यमंत्री कैलासवासी गोपीनाथरावजी मुंडे यांची प्रथम जयंती. राज्याच्या राजकारणात स्वप्रयत्नाने सलग 35 वर्षे संघर्ष करून आपले स्वतःचे वेगळे वलय निर्माण केलेल्या स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांची लोकप्रियता आणि कार्यकर्ता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. केंद्राच्या राजकारणात गेल्यानंतर ग्रामविकास मंत्रीपदाची शपथ घेतल्याच्या दुसऱ्या दिवशी स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांचे अपघाती निधन झाले. या निधनानंतर मराठवाड्यात आणि राज्याच्या राजकारणात भाजपाच्या नेतृत्वाची एक मोठी पोकळीच निर्माण झाली. दांडगा जनसंपर्क आणि लोकप्रियता असलेल्या या नेत्याचे पक्ष संघटन देखील तसेच होते. गोपीनाथरावजी मुंडे यांच्या जाण्याने पक्षाला मोठा धक्का बसलेला आहे. परंतु आता त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून नांदेड भाजपा युवा मोर्चाने भाजपा युवा मोर्चाची सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात केली. नांदेड शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये आज सदस्य नोंदणी अभियानाचा प्रारंभ झाला. यावेळी भाजपाचे महानगराध्यक्ष डॉक्टर धनाजीराव देशमुख, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दिलीप सिंह सोडी, नगरसेविका गुरुप्रीत सिंह सोडी, मोहन सिंग तोर, रामराव केंद्रे आदींची उपस्थिती होती. यावेळी महानगराध्यक्ष डॉक्टर धनाजीराव देशमुख यांनी जिल्ह्यामध्ये 1 लाख भाजपा युवा मोर्चाची सदस्य नोंदणी करण्याचे आव्हान असल्याचे सांगितले. संपूर्ण शहरामध्ये, संपूर्ण ग्रामीण भागामध्ये, वेगवेगळ्या मोठ्या गावामध्ये छोट्या छोट्या सेंटरच्या माध्यमातून युवा मोर्चा आणि भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आम्ही सदस्य नोंदणी अभियान लाभवून महाराष्ट्राला जे 1 कोटीचं सदस्य नोंदण्याचं जे टार्गेट दिलं आहे ते आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी नांदेड शहराला जवळपास 1 लाखाचं टार्गेट त्यांनी दिलेलं आहे.
देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची गरज असून त्यांचे नेतृत्व सक्षम करण्यासाठी आणि भ्रष्टाचारमुक्त राजकारण निर्माण करण्यासाठी भाजपा युवा मोर्चाची फळी मजबूतरित्या कार्य करत असल्याचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दिलीप सिंह सोडी यांनी म्हटले। ज़्यादा से ज़्यादा ये भारतीय जनता पार्टी के सदस्य बने, क्योंकि आज देश को और देशवासियों को नरेंद्र मोदी की जरूरत है। जब से मोदी देश के पंतप्रधान बने हैं, देश में आज सोना 7-8 हज़ार से कम होगा, पेट्रोल का रेट कम होगा, आने वाले और वक्त में हर चीज़ में महंगाई कम हो जाएंगी। गोपीनाथरावजी मुंडे यांच्या जाण्याने मराठवाड्याने एक मोठे नेतृत्व गमावले असले तरी देखील गोपीनाथरावजी मुंडे यांच्या विचाराने नांदेड जिल्ह्यातील भाजपा सध्या चालत असून त्यांच्या जयंतीनिमित्त आज सुरू करण्यात आलेल्या सदस्य नोंदणी अभियानाला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला आहे। नागरिकांना आपल्या मागण्या आणि आपल्या समस्या सोडवण्यासाठी उपोषण अथवा आंदोलने करावी लागणे हे आदर्श प्रशासनासाठी निंदनीय बाब आहे। जिल्हा कचेरीसमोर सर्वसाधारण समस्यांसाठी आणि मागण्यांसाठी 4 आणि 5 दिवसांपासून आमरण उपोषण करावे लागत आहे। आपल्या देशामध्ये लोकशाही आहे आणि या लोकशाहीमध्ये प्रत्येकालाच आपल्या मागण्या आपल्या समस्या मांडण्याचा अधिकार आहे। या समस्या आणि या मागण्या समजून घेण्यासाठी शासनाने वेगवेगळे विभाग देखील स्थापन केलेले आहेत। त्या विभागाकडून नागरिकांच्या समस्या सोडण्यासाठी सक्षम असे अधिकारी वर्ग देखील बसवण्यात आलेले आहेत। परंतु शासनाचे हे अधिकारीच राजकारण्यांची हातमिळवणी करत असल्याने नागरिकांना नुसत्या तक्रारी आणि निवेदने देऊन त्यांच्या समस्या सुटत नाही, तर त्यांना आमरण उपोषणाचा देखील मार्ग अवलंबावा लागत आहे। नांदेड जिल्हा कचेरीसमोर मागील 4 आणि 5 दिवसापासून आपल्या मागण्यांसाठी आणि आपल्याला न्याय मिळण्यासाठी सामान्य नागरिकांनी आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला असून याकडे मात्र शासनाने दुर्लक्ष करत ठोस अशी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नसल्याचे उपोषणकर्त्यांकडून कळत आहे। मुखेड तालुक्यातील विकास सेवा सहकारी संस्था जाम बुद्रुक येथील स्वस्त धान्य दुकानाच्या व्यवहारामध्ये अधिकाऱ्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी हातमिळवणी करत मागील काही वर्षापासून नियमबाह्य संचालक मंडळ वसवलेले आहे। या संचालक मंडळावर एकाधिकारशाही गाजवत सर्वसामान्य नागरिकांच्या हक्काचे धान्य काळ्या बाजारामध्ये नेले जात असल्याचा आरोप होत आहे। उपोषणकर्ते संजय यपुराड यांनी या संचालक मंडळाला बरखास्त करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केलेले आहे। सेवा सहकारी संस्था जाम बुद्रुक संचालक मंडळ मुदत संपल्यानंतर सुद्धा कायम पदावर आहे। त्याच्या खोट्या नाट्या तक्रारी करून त्या प्रशासनाची दिशाभूल करत आहे। शासनाकडून दोषी असल्याचं आम्हाला काल जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी अहवाल दिल्याचं सांगितलंय, परंतु दोषीवर अद्यापर्यंत कारवाई झाली नाही। उपोषण जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत माझं सेवा सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळावर कारवाईसाठी उपोषण करतो। त्याचबरोबर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचा 4 कोटी रुपयांचा निधी जिल्ह्यामध्ये ड्रॉप पद्धती टाळून केवळ लोहा कंधार किनवट माहूर मतदारसंघामध्ये वाटप केल्यामुळे या कर्जाचे योग्य लाभार्थ्यांना वाटप झालेले नाही। त्या विरोधात देखील प्रदीप वाघमारे हे आमरण उपोषणाला बसलेले आहेत। मागील 4 दिवसापासून त्यांचे हे आंदोलन सुरू असून याकडे मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केलेले आहे। गाव असो शहर असो की महानगरपालिका, लोकवस्ती म्हणले की घाण कचरा आणि दुर्गंधी आलीच, परंतु ही दुर्गंधी आणि घाण कमी करण्यासाठी प्रशासनाने सक्षम अशी व्यवस्था उभारणे गरजेचे आहे। परंतु कंधार नगर परिषदेमध्ये नगरपालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले असून या दुर्गंधीमुळे नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे। त्या विरोधामध्ये जनता दल सेक्युलरचे कार्यकर्ते आमरण उपोषणाला बसलेले आहेत। त्यांच्या उपोषणाकडे देखील प्रशासनाने गांभीर्याने घेतले नसून संबंधित विभागाला आणि राजकारण्यांना मात्र पाठीशी घालण्याचा कारभार चालवलेला आहे। शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स। स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांना प्रथम जयंतीनिमित्त ठिकठिकाणी अभिवादन। कंत्राटी शिक्षक सय्यद रजीउद्दीनची नैराश्यात जाऊन आत्महत्या। शिक्षण मंत्री आणि शिक्षण सचिव आत्महत्येला जबाबदार असल्याचा आरोप। स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या जयंतीच्या औचित्यावर भाजयुमोच्या सदस्य नोंदणीला प्रारंभ। प्रशासनाच्या उदासीन कारभाराची दुसरी बाजू, गुन्हेगारांवर कारवाईसाठी करावी लागतात आमरण उपोषणे। आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया। नमस्कार।